सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 12 मध्ये। स्टेशनमधून बाहेर आली माणसं। हा स्टेशन आहे प्रॉपर आणि तुम्ही स्टेशनच्या वर राहता। लोक चाललेत ट्रेन पकडायला। मस्त आहे, मला तर आवडला। युनिक लोकेशन आहे। अरे वा, काय व्ह्यू आहे। चांगला हॉस्टेल बघितला वाटतं या टायमाला मी। बदक वगैरे, स्विमिंग पूल। थंडीमध्ये तर जाणार नाही। मस्त आहे, इंटेरियर्स एकदम मस्त आहे। टोसो एग आणि फिश। कुठूनही पकडा, भरपूर ट्रॅमचे लोकेशन्स आहेत। पकडून जायचं सरळ आणि उतरायचं कुठे पण। चांगल्या लोकेशन्स आहेत सगळीकडे, एक्सप्लोर करा। मी आलो आहे इकडच्या एका स्क्वेअरला, जो बोलला जातो की युरोपचा वन ऑफ द बिगेस्ट स्क्वेअर आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर यूट्यूब चॅनल। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 12 मध्ये। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी आलेलो आहे लिस्बोमध्ये आणि ट्रॅव्हल करणार, लिस्बो एक्सप्लोर करणार आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवणार काय आहे लिस्बोनमध्ये स्पेशल फूड, इकडचं कल्चर, ट्रेडिशन सगळं काय दाखवणार। आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो माझा हॉस्टेल टूर। मी आहे माझ्या हॉस्टेलच्या बाथरूममध्ये ॲज युजल, नेहमीप्रमाणे स्टार्टिंग फ्रॉम द बाथरूम। सर्वांना बाथरूम मेन बघायचं असतं कसं असतं, त्याच्यामुळे बाथरूममध्ये व्हिडिओ स्टार्ट। सो असं आहे बाथरूम। पर्सनल एक बाथरूम आहे तुम्हाला, म्हणजेच तुमच्या रूमच्या बाहेर भेटतो असा। हे असे छोटे छोटे रूम्स आहेत, त्यांना बाथरूममध्ये कन्वर्ट केलेलं आहे। त्याच्यात तुम्हाला बाथ एरिया आहे, हे आहे सगळं, टॉयलेट वगैरे, बेसिन वगैरे सगळं आहे प्रॉपर। आणि या हॉस्टेलची एक खासियत अशी आहे की हे हॉस्टेल ट्रेन स्टेशनच्या आतमध्ये आहे। सो तुम्ही लोकांना बघू शकता ट्रेन पकडताना जाताना। आणि माझ्या रूमच्या बाजूला नुसतं ते आपल्या ट्रेनचा स्टेशनचा आवाज असतो ना, प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती गाडी, ते वाला आवाज नुसता सकाळपासून सुरू झालेला आहे। सो तुम्हाला दाखवतो, चला। हा बघा, हे पूर्ण स्टेशनला सर्कल मारून हॉस्टेल आहे असं। आणि हे टॉयलेट्स असे बाहेर तुम्हाला पर्सनल भेटतील तुमच्या रूम्सच्या बाजूला। हे बघा माणसं, बघा स्टेशनला जाणारी माणसं, आता येथील माणसं स्टेशनमध्ये। हे बघा, स्टेशनमधून बाहेर आली माणसं। हा स्टेशन आहे प्रॉपर आणि तुम्ही स्टेशनच्या वर राहता। लोक चाललेत ट्रेन पकडायला। मस्त आहे, मला तर आवडला। युनिक लोकेशन आहे। स्टेशनच्या वरती तुमचं हॉस्टेल। या हॉस्टेलचं नाव आहे सनसेट डेस्टिनेशन हॉस्टेल। फेमस हॉस्टेल्समध्ये येतं हे। बघा, असं सर्कल मारून तुम्ही जाऊ शकता असं प्रॉपर। आणि इथे बरेच असे तुम्हाला टॉयलेट्स भेटतील। इकडे पण आहे, लोक आहेत आतमध्ये। आणि हा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू भेटेल, लिस्बोन सिटीचा व्ह्यू। आणि इकडेच खाली ट्रॅमचं स्टेशन पण आहे, तर मी ट्रॅम पकडून पण जाईन। हे बघा, स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला माझा रूम दाखवतो। चला रूममध्ये जाऊया। हा बघा, असा रूम आहे। हा माझा बेड स्पेस एरिया। आणि हा स्टेशन आहे। सकाळपासून इकडे ते प्लॅटफॉर्मवाला आवाज सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे लवकर उठलो आहे आणि व्हिडिओ शूटिंग चालू आहे। स्टेशनच्या बाहेरच असं कनेक्टिंग आहे ते सगळं, म्हणजे हे हॉस्टेल पूर्ण सर्कल मारून। तर असं आहे माझं हॉस्टेल। आणि
बस जास्त काय खास नाही या हॉस्टेलमध्ये. फक्त रूम्स वगैरेच आहेत आणि टॉयलेट वगैरे आहेत. पोर्तोमध्ये मला हे झालेलं म्हणजे भेटलेलं की बार आणि सगळं काही त्याच्यात होतं. बार टॉयलेट सगळं आतमध्ये होतं, बार पण होता, रिसेप्शन एरिया चांगला होता, किचन होतं. आता इथे किचन नाही आहे, पण इथे हे आहे, रूफटॉप आहे. रूफटॉपला जाऊ शकतो आपण. तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. रूफटॉप पण आहे, म्हणजे वरतून सगळा चांगला व्ह्यू भेटतो. चला मग रूफटॉपला जाऊया आपण. आलेलो आहे रूफटॉपच्या लोकेशनवरती आणि हा बघा असा आहे रूफटॉप. म्हणजे 2-3 माळ्याचाच आहे म्हणजे ही बिल्डिंग आणि त्याच्यावरतीच आहे. 3ऱ्या माळ्यावरती रूफटॉप आहे आणि इथे आहे चांगला चिल एरिया आहे. बार आहे इथे पण सगळं आहे. हे बघा बार वगैरे सगळं आहे. बसायला जागा आहे मस्त. रात्री मस्त होत असेल. चिल स्पॉट एकदम. अरे वा काय व्ह्यू आहे. चांगला हॉस्टेल बघितलं वाटतं या टायमाला मी. बदक वगैरे, स्विमिंग पूल. थंडीमध्ये तर जाणार नाही आणि आंघोळ आधीच झालेली आहे. नजारा बघा. इथे मस्त बसून चिल करायचं. पूर्ण समुद्र दिसतोय तुम्हाला. तिकडे जीसस क्राइस्टचा एक स्टॅच्यू आहे, इकडून दिसत नसणार. आणि हा इकडे मागे फेमस ब्रिज आहे. सगळं एक्सप्लोर करूया. असा आहे रूफटॉप. तर बघू आता तुम्हाला दाखवतो इकडचं ट्रेडिशनल नाश्ता. आधी मला सर्च करावं लागेल वेगळं काहीतरी याच्या पोर्तोपासून जे वेगळं आहे आणि मग ते आपण ट्राय करायला जाऊया. तुम्हाला सांगेन टेस्ट वगैरे काय आहे, कशी आहे. सो चला भेटतो तुम्हाला लवकरच. मित्रांनो ट्रॅम्पचा सफर सुरू झालेला आहे. ट्रॅम्पमध्ये आता ट्रॅव्हल करतो. आता ट्रॅम्पने एक्सप्लोअर करतो पोर्तुगाल. गर्दी वाढत जाणार आहे वाटतं. मित्रांनो मी आता आलेलो आहे ब्रेकफास्ट लवर या कॅफेमध्ये आणि बघू शकता ब्रेकफास्ट लवर. फ्लॅट व्हाईट करून कॉफी येते इथे, ती मागवलेली आहे. आणि नाश्ता पण येतो आहे फिशवाला, सॅल्मन फिशचा. सो पोर्तुगीज जेवण एकदम प्रॉपर चालू आणि असेल बघा एकदम कडक. मस्त आहे. इंटेरियर्स एकदम मस्त आहे, छानपैकी. आणि खाली आहे, जास्त काही टेन्शन नाही. मस्त इंटेरियर आहे. छान इंटेरियर आहे एकदम. नाश्ता एन्जॉय करतो आणि तुम्हाला दाखवतो पोर्तुगीज क्युझिन कसा आहे. कॉफी ट्राय करूया पहिला तर. फ्लॅट व्हाईट. खूप मोठा कप आहे. क्रीमी आहे एकदम, बेस्ट. फिशच्या सोबत क्रोसॉनचं कॉम्बिनेशन आहे, चांगलं वाटतं. क्रोसॉन एग आणि फिश.
थोडा कच्चा आहे बटाटा. डीप नाही करू शकत, माहीत नाही फ्लेवर. फिश चांगली आहे. प्रॉपर फ्लेवर येतो आहे. संपवतो आणि मग भेटतो तुम्हाला. बट सांगण्यासाठी इकडे फिश आहे, खाली क्रोसो आहे, हा एग आहे, टोस्ट एग आहे आणि हे बटाटे आहेत. मस्त आहे. मित्रांनो, ट्रॅमची सवारी करून आता आलो आम्ही कोस्टल एरियाला. तिकडे बघू, आता एक्सप्लोअर करतो. फेमस आहे इकडे पोर्तुगलमध्ये ट्रॅम्प वगैरे. फेस्टा असते, नातास. हे बघा, चांगल्या एरियामध्ये आलो आहे. मागे एक कॅथेड्रल पण दिसतो आहे आणि हा रेस्टॉरंट आहे बराच चांगला. खाली शिप्स वगैरे आहेत. बघूया, खाली जातो. आणि इकडे टुकटुक करून रिक्षा असते बघा अशी, हे तुम्ही राईड करू शकता. या ट्रॅम्सच्या मागे तुम्हाला भेटतील बरेच टुकटुक. ते 30-40 युरो घेतात. आणि इथे फ्ली मार्केट लागला आहे. 30-40 युरोमध्ये टुकटुकची सवारी किंवा एका पासमध्ये तुम्ही ही ट्रॅव्हल करू शकता. ट्रॅम जे इकडचं लेस्बोनचं डेली पास आहे. मित्रांनो, एकदम एंडला आलो आहे आणि इथे बरंच काय काय मस्त बनवलं आहे. एक व्ह्यू पॉईंट आहे लिस्बनचा आणि आपण आहे इथे मस्त. इकडे मागे चर्च आहे, एक कॅथेड्रल आहे आणि ही लोक राहतात इकडे. लोकांची घरं आहेत. ट्रॅम्प 12 पकडून तुम्ही इकडे येऊ शकता. ट्रॅम्प 28 बराच टाईम लावते आणि भरपूर रश असतो. ट्रॅम्प 12 पकडायचा, कुठूनही पकडा. भरपूर ट्रॅम्पचे लोकेशन्स आहेत. पकडून जायचं सरळ आणि उतरायचं कुठे पण. चांगल्या लोकेशन्स आहेत सगळीकडे. एक्सप्लोअर करा. सगळा पूर्ण चांगलाच एरिया आहे. आणि मे बी मी बोट राईड घेईन एक. माझ्या तिकीटमध्ये ती पण आहे बोट राईड, क्रूज राईड. अल्फामा डिस्ट्रिक्ट करून आहे इकडे, लिस्बोच्या बाजूलाच आहे. तिकडे आलेलो. ब्रेकफास्ट कॅफे असं काहीतरी नाव होतं त्याचं. ब्रेकफास्ट लवर्स बेस्ट होता. मला तर आवडला. त्याने सजेस्ट केलं की त्याचं तिकडचं ते फेमस आहे फूड आणि त्या हिशोबाने आपण व्हाईट कॉफी आणि एक फिशचं काहीतरी पदार्थ होतं. बट फिश, क्रोसो, पोस्टेक आणि भरपूर काहीतरी होते त्याच्यात. बटाटे सगळं होतं. आवडलं, खायला मजा आली. आणि ते आता खाऊन मी आलो आहे इकडच्या एका स्क्वेअरला, जो बोलला जातो की युरोपचा वन ऑफ द बिगेस्ट स्क्वेअर आहे. हे बघू शकता तुम्ही, भरपूर मोठा आहे. मी बेल्जियमला पण एवढा मोठा बघितला नाही ना. पॅरिसमध्ये आहे, फ्रान्समध्ये नाही आहे, स्पेनमध्ये आहे पण एवढा मोठा नव्हता, थोडाफार होता. ॲम्स्टरडॅमला तर नाही आहे असा स्क्वेअर एवढा मोठा. मला तर वाटतं मोठाच असेल हा. आणि वरती एक कॅसलसुद्धा आहे. त्या कॅसलचा पण एक ब्लॉग बनवेल मी. सध्या तरी माझ्या हॉटेल टूअरच्या ब्लॉगसाठी तेवढंच ठेवतो. आणि बघूया पुढे काय करू शकतो.
एक तिकीट आहे माझ्याकडे, पास आहे, ज्याच्यात सगळं काही करू शकतो, म्हणजे सगळं ट्रॅव्हल करू शकतो, बोट, ट्राम, त्याच्यानंतर बस आणि मेट्रो, सगळं काय आहे त्याच्यात अवेलेबल आहे. सो ट्राय करीन बोटवाला आता नेक्स्ट व्लॉगमध्ये करायचं. आणि बघूया अजून एक्सप्लोअर करायचं काय, अजून काय ठरलं नाही आहे. स्टेडियम टूर पण करायचं आहे, भरपूर काय काय गोष्टी आहेत, भरपूर काय आहे करण्यासारखं. आणि कोस्ट बघू शकता तुम्ही, इकडेच आहे जवळ एकदम किनाऱ्याला. आता सर्च करतो माझी बोट कुठून आहे, सो मग तिकडचा ब्लॉग बनवू शकतो. आणि त्या बाजूला जायला आवडेल मला, तिकडे काहीतरी वेगळं वाटतं आहे. ब्रिजचा पण आहे व्ह्यू, कॅमेऱ्यामध्ये येतो आहे की नाही काय माहिती. फेमस ब्रिज आहे इकडचा, बघूया. जर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करत राहा आणि वेट करत राहा नेक्स्ट ब्लॉगसाठी. अंटिल देन बाय बाय.